गुड मॉर्निंग एव्हरीवन. आपल्या ऑनलाईन लेक्चर्समध्ये पुन्हा एकदा मी सगळ्यांचं स्वागत करते. तर आजचा आपला जो सुरू असणारा चॅप्टर आहे सम बेसिक कन्सेप्ट्स ऑफ केमिस्ट्री, ह्याच्यामधला पुढचा पॉईंट आज आपल्याला डिस्कस करायचा आहे. बघा, लास्ट लेक्चरला आपण वेगवेगळे केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज बघितले. त्याच्यामध्ये लॉ ऑफ मास कन्झर्वेशन असेल किंवा तुमचा लॉ ऑफ डेफिनेट प्रपोर्शन असेल किंवा मल्टिपल प्रपोर्शनचा लॉ असेल आणि गॅसियस स्टेटशी रिलेटेड आपण गे-लुसॅक्स लॉ बघितले. असे वेगवेगळे लॉज जे आहेत ते फॉलो करूनच कुठलीही केमिकल रिॲक्शन होत असते. त्याच्याशी रिलेटेड आपण लास्ट लेक्चर बघितलं होतं. तर त्यालाच असणारा धरून पुढचा जो पॉईंट आहे ह्या चॅप्टरमधला तो आहे तुमचा ॲव्होगॅड्रोज लॉ. आता हा जो ॲव्होगॅड्रो लॉ आहे हा अतिशय सोपा लॉ आहे. बघा, ॲव्होगॅड्रो जो सायंटिस्ट आहे त्यानं हा लॉ आपल्यासमोर डिस्कवर केलेला आहे, पुटफोर्थ केलेला आहे. तर लॉचं स्टेटमेंट काय सांगतं बघा, इक्वल व्हॉल्यूम्स ऑफ ऑल गॅसेस ॲट द सेम टेम्परेचर अँड प्रेशर कंटेन इक्वल नंबर ऑफ मोलेक्युल्स. आता ह्याचा अर्थ काय बघा, जर टेम्परेचर आणि प्रेशर जर इक्वल किंवा सेम असेल, कॉन्स्टंट सेम असेल, तर गॅसचा व्हॉल्यूम हा तिथं असणाऱ्या नंबर ऑफ मोलेक्युल्सला इक्वल असतो. आता इथं समजा मी गॅसचा व्हॉल्यूम हा व्हीनं डिनोट केला आणि जर नंबर ऑफ मोलेक्युल्स मी स्मॉल एननं डिनोट केले. लक्षात येते तुमच्या सिम्बॉल्स, व्हॉल्यूम व्ही आणि नंबर ऑफ मोलेक्युल्स जर स्मॉल एन कन्सिडर केले आणि टेम्परेचर आणि प्रेशर जर सेम असेल तर ह्या लॉचा यूज करून आपण एक इक्वेशन लिहू शकतो, व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्मॉल एन. ह्याचा अर्थ काय कळतो आहे, म्हणजे व्हॉल्यूम आणि नंबर ऑफ मोलेक्युल्स हे एकामेकाला प्रपोर्शनल असतात जर तुमचं टेम्परेचर आणि प्रेशर सेम असेल तर. प्रपोर्शनल असणं, डायरेक्टली प्रपोर्शनल आणि इन्व्हर्सली प्रपोर्शनल हे तुम्हाला माहीत आहे. डायरेक्टली म्हणजे कसं, समजा व्हॉल्यूम वाढला तर नंबर ऑफ मोलेक्युल्स पण तुमचे वाढतात आणि सपोज नंबर ऑफ मोलेक्युल्स जर कमी झाले तर तुमचा व्हॉल्यूम पण रिड्यूस झालेला बघायला मिळतो. हा आपला ॲव्होगॅड्रोचा लॉ आहे. हा लॉ विचारला जातो, लक्षात ठेवा. इक्वेशनवरून तुम्ही डेफिनेशन करू शकता. इथं तुम्हाला इक्वेशन दिलेलं नाही आहे तुमच्या टेक्स्टबुकमध्ये, बट इक्वेशन इज वॉट, ॲव्होगॅड्रोज लॉचं व्ही इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन, म्हणजे व्हॉल्यूम हे नंबर ऑफ मोलेक्युल्सला डायरेक्टली प्रपोर्शनल असतं टेम्परेचर आणि प्रेशर सेम असतील तर. मग त्याचं एक एक्झाम्पल पुढं दिलेलं आहे तुम्हाला. हायड्रोजन आणि ऑक्सिजन गॅसचं कॉम्बिनेशन जर केलं तर त्याच्यामधनं वॉटरचं प्रोडक्शन होतं. ह्याच रिॲक्शन आपण पाठीमागं पण बघितलेत मल्टिपल प्रपोर्शन आणि डेफिनेट प्रपोर्शनमध्ये. आता इथं ॲव्होगॅड्रोजनं जे लॉ पुट केलं आहे आपल्यासमोर त्याचं एक्सप्लेनेशन जर कन्सिडर केलं तर हायड्रोजनचे 2 व्हॉल्यूम्स आणि ऑक्सिजनचा 1 व्हॉल्यूम हे कंबाईन झाल्यानंतर आपल्याला वॉटर व्हेपर मिळतात. ओके, मग ॲव्होगॅड्रोच्या लॉनुसार जर समजा 1 व्हॉल्यूम जर एन मोलेक्युल्स कन्सिडर केला तर 2n मोलेक्युल हायड्रोजनचे कंबाईन होतात ऑक्सिजनबरोबर आणि ज्याच्यामधनं 2n मोलेक्युल्स वॉटर तयार केलं जातं. म्हणजे बॅलन्स केल्यानंतर आपण ही रिॲक्शन बघतो. ओके, ट्वाईस H2 + O2 इट गिव्स ट्वाईस H2O. म्हणजे हे इकडं असणारे 2 व्हॉल्यूम्स हायड्रोजनचे कंबाईन होतात 1 व्हॉल्यूम ऑक्सिजनबरोबर आणि त्याच्यामधनं 2n म्हणजे जे व्हॉल्यूमशी रिलेटेड नंबर ऑफ मोलेक्युल्स प्रपोर्शनल असलेलं आपल्याला बघायला मिळतं. तेच पुढं डायग्रॅमच्या फॉर्ममध्ये त्याने एक्सप्लेन केले. बघा, तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ती डायग्रॅम दिली. डायग्रॅममध्ये हायड्रोजनचा 1 व्हॉल्यूम प्लस हायड्रोजनचा 1 व्हॉल्यूम आणि 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन कंबाईन झाल्यानंतर 2 मोलेक्युल्स किंवा 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटरचं प्रोडक्शन झालेलं बघायला मिळतं. असा सिम्पल आणि सोपा हा लॉ आहे ज्याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. हा लॉ तुम्हाला नेक्स्ट इयरलासुद्धा रिपीट होणार आहे, त्यामुळं ह्याच्यावरती व्यवस्थित कॉन्सन्ट्रेट करून केअरफुली हा लॉ स्टडी करायचा आहे. त्याच पद्धतीनं पुढचा पॉईंट आहे आज आपला डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आता ही थिअरी जी आहे ती ॲटमशी रिलेटेड पोर्थ केलेली आहे. डाल्टन्स हा सुद्धा एक सायंटिस्ट आहे. त्यानं वेगवेगळे पॉस्युलेट्स म्हणजे गृहीतकं ॲटमशी रिलेटेड सांगितलेले आहेत. सोपे सोपे पॉस्युलेट्स आहेत बघा डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीचे. त्यानं ॲटमला कन्सिडर करून वेगवेगळे पॉईंट आपल्याला सांगितले आहेत. आता काय सांगितलं बघा, पहिलं पॉस्युलेट काय सांगतं की मॅटर जो तयार झालेला असतो त्याच्यामध्ये काय असतं बघा, टायनी इनडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड ॲटम. मॅटर म्हणजे
एनी सबस्टन्स. आपण अगदी सुरुवातीचं लेक्चर जे बघितलं ह्या चॅप्टरशी रिलेटेड, त्याच्यामध्ये मॅटर म्हणजे काय असतं हे मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितले. मॅटर इज एनी सबस्टन्स, म्हणजे ज्याला पर्टिक्युलरली मास, व्हॉल्यूम अशा टाईपच्या प्रॉपर्टीज असतात त्याला आपण मॅटर म्हणतो. मग हा जो मॅटर असतो तो तयार कसा झालेला असतो बघा मुलांनो, तर टायनी आणि इनडिव्हिजिबल पार्टिकल्सनी तयार झालेला असतो. टायनी म्हणजे ह्या शब्दाचा अर्थ अतिशय स्मॉल, खूप खूप लहान हे पार्टिकल असतात. आणि इनडिव्हिजिबल म्हणजे आपण त्याला परत पुढं जाऊन अजून डिवाईड करू शकत नाही, ह्याचा अर्थ आहे इनडिव्हिजिबल. अशा सबस्टन्सनी किंवा अशा मॅटरनं जे काही तयार होतं त्याला आपण ॲटम म्हणतो. आता हे जे ॲटम असतात त्याची पुढची प्रॉपर्टी काय सांगितले बघा. कुठलाही ॲटम घेतला, ऑल दी ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. ओके, ॲटमशी रिलेटेड सगळे ॲटम जर घेतले एखाद्या इलेमेंटचे तर त्यांच्या आयडेंटिकल प्रॉपर्टी असतात ऑल ॲटमच्या. ॲटम्स ऑफ डिफरंट इलेमेंट्स डिफर इन अ मास. वेगवेगळे जर ॲटम असतील वेगवेगळ्या इलेमेंटचे तर त्यांचं मास डिफर होणार, पण एकाच एलिमेंटचे जर ॲटम असतील तर त्यांचं मास आयडेंटिकल राहतं. देन तिसरं पॉस्युलेट्स काय सांगतं बघा, कंपाऊंड कसे तयार होतात, वेगवेगळे ॲटम एकत्र आल्यानंतर. आता आपल्याला माहिती आहे ॲटम एकत्र आले की त्याचा इलेमेंट होतो, इलेमेंट एकत्र आले की त्याचा कंपाऊंड तयार होत असतो. मग कंपाऊंडच्या फॉर्मेशनमध्ये ॲटमचा रोल काय असतो की ॲटम एकत्र येतात वेगवेगळ्या इलेमेंटचे आणि एका फिक्स रेशोमध्ये ते कंबाईन होऊन त्याच्यापासून कंपाऊंड तयार झालेले बघायला मिळतात. आणि हे जे कंपाऊंड असतात केमिकल रिॲक्शन्समध्ये ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. केमिकल रिॲक्शनमध्ये काय होत असतं की हे जे ॲटम असतात त्यांचं फक्त रिऑर्गनायझेशन होत असतं. आणि हा जो ॲटम असतो आपण माहिती आहे मास कन्झर्वेशनचा लॉ आपण बघितला, ह्याच्यामध्ये हे ॲटम जे आहेत त्यांचं जे मास असतं ना, रिॲक्टंटचं जेवढं असतं तेवढंच प्रोडक्टमध्ये कन्झर्व केलं जातं. म्हणजे इथंसुद्धा डाल्टन्स थिअरीमध्ये काय त्याने आपण म्हणू शकतो की मास कन्झर्वेशनचा लॉ इथंसुद्धा ॲप्लिकेबल आहे तुमचा, की ॲटम्स हा क्रिएट पण करता येत नाही आणि डिस्ट्रॉय पण आपल्याला करता येत नाही केमिकल रिॲक्शनमधनं. असे हे छोटे छोटे पॉस्युलेट्स आहेत डाल्टन्स ॲटॉमिक थिअरीची. 2 मार्क्सचं तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, व्हॉट आर दी पॉस्युलेट्स ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. सिम्पल पॉस्युलेट्स आर दिस वन. तसंच पुढचा पॉईंट आहे बघा आता, ॲटॉमिक अँड मोलेक्युलर मासेस. आता हा पॉईंट महत्त्वाचा आहे, लक्ष द्या मुलांना. ॲटॉमिक आणि मोलेक्युलर मासेस म्हणजे नेमकं काय असतं. आता तुम्हाला ॲटम्स आणि मोलेक्युल्स ह्या टर्म्स माहिती आहेत, आपण ॲटम म्हणजे काय किंवा मोलेक्युल्स आर वॉट हे बघितलेलं आहे. तर ह्याच्याशी रिलेटेड पर्टिक्युलरली ॲटम आणि त्यांचं असणारं मोलेक्युलर मास ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल बघा. कुठलाही एलिमेंट जर घेतला तर त्याला काहीतरी कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास असतं. आता हे जे ॲटॉमिक मास असतं जनरली हे खूप स्मॉल असतं, म्हणजे याची क्वांटिटी ही खूप स्मॉल असते. आता हायड्रोजन जर आपण कन्सिडर केला तर हायड्रोजनचं जर ॲटॉमिक मास जर कन्सिडर केलं तर ते किती असलेलं बघायला मिळतं बघा, 1.6736 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम. आता ही खूप स्मॉल क्वांटिटी आहे, इझिली ह्याला मेजर करता येत नाही. मग असं जर प्रत्येक एलिमेंटचा ॲटॉमिक मास मेजर करायचा असेल तर त्याच्याशी रिलेटेड IUPAC ही जी नोमेनक्लेचरची सिस्टीम आहे, म्हणजे IUPAC इज वॉट, इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री, ही एक युनियन आहे. ह्यांनी वेगवेगळे रूल्स वगैरे आपल्याला घालून दिलेले आहेत आणि त्या रूलला फॉलो करून युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेले रूल असतात हे, आणि त्यांच्या रूलला फॉलो करूनच कुठल्याही एलिमेंटचं आपल्याला ॲटॉमिक मास वगैरे सध्या कॅल्क्युलेट करता येतं. मग त्याच्यासाठी त्यांनी काय केलं आहे की कार्बन 12 हा जो कार्बनचा आयसोटोपिक फॉर्म आहे ह्याला स्टँडर्ड कन्सिडर केले, C12. आता कार्बन 12 का घेतला, दुसरा कुठला आयसोटोप का घेतला नाही. आता एक्झॅक्टली आयसोटोप म्हणजे काय असतं बघा, तुम्हाला 10वीला आयसोटोप, आयसोबार ओके ह्या डेफिनेशन झालेल्या आहेत. आयसोटोप म्हणजे काय असतं, सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट ॲटॉमिक मास. म्हणजे एखादी एंटिटी किंवा एखादा इलेमेंट आपण घेतला, समजा 2 इलेमेंट आहेत आणि त्या दोघांचे ॲटॉमिक नंबर सेम आहेत बट त्यांचे ॲटॉमिक मास वेगळे असतात, अशा ज्या पेअर्स असतात त्यांना आयसोटोप असं कन्सिडर केलं जातं. आता कार्बन जर कन्सिडर केलं तर कार्बनचा ॲटॉमिक नंबर आपल्याला माहिती आहे किती आहे, 6, आणि कार्बनचा ॲटॉमिक मास 12 येतं. ओके, मग कार्बनचं ॲटॉमिक मास काही वेळेला 12 असतं, काही वेळेला 13, काही वेळेला 14. म्हणजे हे जे 12, 13, 14 हे जे काही आहे ॲटॉमिक नंबर सेम, तीनही कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6च,
बट तिन्ही कार्बनचं ॲटॉमिक मास मात्र वेगळं. अशा ज्या एंटिटी असतात त्यांना आयसोटोप्स म्हटलं जातं. मग कार्बन 12ला स्टँडर्ड कन्सिडर करायचं कारण काय, तर हा जो कार्बन 12 आहे हा ॲटमॉस्फिअरमध्ये त्याचा अबंडन जर कन्सिडर केला म्हणजे त्याचं फाइंड आउट होण्याचं जे प्रमाण आहे ते बाकीच्या आयसोटोपिक फॉर्मपेक्षा मॅक्झिमम आहे. त्यामुळं त्याला घेत असताना ॲज अ स्टँडर्ड कन्सिडर केले आणि त्याला स्टँडर्ड कन्सिडर करून आपल्याला ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येतं. हे बेसिक झालं. देन हे जे ॲटॉमिक मास आहे त्याला युनिट जर कन्सिडर केलं, इट इज एक्सप्रेस्ड इन AMU म्हणजे ॲटॉमिक मास युनिट इन शॉर्टमध्ये त्याला डिफाईन केलं जातं किंवा डिनोट केलं जातं. मग एक्झॅक्टली 1 ॲटॉमिक मास युनिट म्हणजे काय असतं, मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ द मास ऑफ 1 कार्बन 12. मग त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला फॉर्म्युला दिला आहे 1 AMU म्हणजे 1 ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं, इज इक्वल टू 1/12 इंटू ॲटॉमिक मास ऑफ 1 C12 आणि एका C12चं ॲटॉमिक मास किती येतं तर 1.992648 इंटू 10⁻⁻23 ग्रॅम आणि ह्याला 1/12नं जर मल्टिप्लाय केलं तर फायनली त्याची व्हॅल्यू तुम्हाला मिळते 1.66056 इंटू 10⁻24 ग्रॅम. आता हे जे ॲटॉमिक मास युनिट आहे हे जे युनिट आहे हे परत रिप्लेस केले डाल्टन किंवा सिम्बॉल स्मॉल यू असं पण आपल्याला युनिफाईड मासच्या फॉर्ममध्ये ह्याला डिनोट करता येतं. इट इज रिगार्डिंग टू दी ॲटॉमिक मास. ह्याच्यावरती तुम्हाला न्यूमरिकल्स असतात म्हणजे टेक्स्टबुकमध्ये एक न्यूमरिकल सॉल्व करून पण तुम्हाला दिलेलं आहे. तर न्यूमरिकलमध्ये काय दिसते बघा तुम्हाला, मास ऑफ एन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्रॅम इज, ती व्हॅल्यू तुम्हाला दिलेली आहे आणि त्या व्हॅल्यूवरून काय सांगितले की व्हॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन युनिफाईड किंवा युनिटमध्ये त्या ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किती येईल. तुम्हाला ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास ग्रॅममध्ये दिलेलं आहे आणि ते आपल्याला यूमध्ये कॅल्क्युलेट करायचं आहे. वरचाच फॉर्म्युला यूज करून हे सगळं कॅल्क्युलेशन केलेलं आपल्याला बघायला मिळेल. आता ऑक्सिजनचं मास तुम्हाला ग्रॅममध्ये दिलेलं आहे बघा, तिथं किती दिले 26.5689 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम आणि आपल्याला माहिती आहे 1 ॲटॉमिक मास म्हणजे एक्झॅक्टली किती असतं बघा, त्याची व्हॅल्यू आपल्याला वरती आपण काढलेली आहे की 1.66056 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम इज इक्वल टू 1 ॲटॉमिक मास युनिट. मग त्याच्यावरूनच आपल्याला 26.5689 इंटू 10⁻⁻24 ग्रॅम इज इक्वल टू हाऊ मच युनिट काढायचं आहे ना. त्याच्यावरून ह्या दोन व्हॅल्यूला जर आपण डिवाईड केल्यानंतर मग इथं कॅल्क्युलेशन इन डिटेलमध्ये दिलेलं नाही आहे तुम्हाला. ग्रॅमला ग्रॅम जे आहे ते तुमचं इथं कॅन्सल होणार. 10⁻24 हे दोन्ही एकामेकाला कॅन्सल होतील आणि फायनली डिवाईड केल्यानंतर फायनल तुम्हाला आन्सर 16.0 युनिट म्हणजे सिमिलरली ऑक्सिजनचं ॲटॉमिक मास किंवा सिमिलरली मास ऑफ ॲटम ऑफ हायड्रोजन इज इक्वल टू 1 युनिट. त्याच पद्धतीनं ऑक्सिजनचं सुद्धा किती मिळतं तुम्हाला 16 हे त्याचं ॲटॉमिक मास येतं. असं प्रत्येक इलेमेंटशी रिलेटेड आपण ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. हे झालं ॲटॉमिक मासशी रिलेटेड. आता जसं ॲटॉमिक मास आहे तुमचं त्याच पद्धतीनं पुढची एक टर्म येते बघा, ॲव्हरेज ॲटॉमिक मास. आता हे सुद्धा महत्त्वाचं आहे. मी मगाशी तुम्हाला आयसोटोपशी रिलेटेड डिस्कस केलं होतं. हे आयसोटोप म्हणजे काय, म्हणजे एखादा इलेमेंट ॲटमॉस्फिअरमध्ये वेगवेगळ्या आयसोटोपिक फॉर्ममध्ये असू शकतो. मग तुमचा कार्बन असेल किंवा ऑक्सिजन घ्या किंवा नायट्रोजन घ्या, एव्हरी इलेमेंट किंवा बऱ्यापैकी पिरियॉडिक टेबलमधले इलेमेंट जे आहेत ते आयसोटोपिक फॉर्ममध्ये आपल्याला बघायला मिळतात. कार्बनचे 3 आयसोटोपिक फॉर्म आहेत, C12, C13 आणि C14. इथं तुम्हाला टॅब्युलर फॉर्ममध्ये पण दिलं आहे. नायट्रोजन जर कन्सिडर केला तर नायट्रोजनचे पण N17, N14 ह्या फॉर्मशी रिलेटेड आयसोटोपिक फॉर्म बघायला मिळतात. ऑक्सिजनचे पण आयसोटोपिक फॉर्म आहेत. मग असे जर आयसोटोपिक फॉर्म असतील तर त्याचं ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट केलं जातं, इज इट अ क्वेश्चन. मग ह्याच्यासाठी एक इक्वेशन आहे किंवा ह्याच्यासाठी काय केलं जातं तर त्या ॲटॉमिक मासचं ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायचं. सोपं आहे बघा. ॲव्हरेज कॅल्क्युलेट करायला तुम्हाला माहिती आहे. ओके, आपण मार्क जर काढायचे असतील पर्सेंटेजमध्ये तर आपण त्याचं ॲव्हरेज धरतो ना, त्याच पद्धतीनं हे ॲव्हरेज ॲटॉमिक माससुद्धा कॅल्क्युलेट केलं जातं. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मासमध्ये डायरेक्टली आपण एक्झाम्पल बघूया. बघा तुम्हाला काय दिसतंय, ॲव्हरेज ॲटॉमिक मासमध्ये कार्बनचे वेगवेगळे आयसोटोपिक फॉर्म दिलेत, C12, C13 आणि C14. प्रत्येक
आयसोटोपचं तुम्हाला ॲटॉमिक मास पण दिलं आहे. C12चा ॲटॉमिक मास 12 युनिट आहे. 13चं 13.00335 युनिट आणि 14चं 14.00317 आणि त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स दिला आहे. अबंडन्स म्हणजे कळतं आहे एन्व्हायरमेंटमध्ये तो आयसोटोपिक फॉर्म किती पर्सेंटेजमध्ये अवेलेबल असतो त्याला म्हटलं जातं रिलेटिव्ह अबंडन्स. मग ह्या दिलेल्या डाटावरून आपण त्या आयसोटोपशी रिलेटेड त्याचा ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढू शकतो. फॉर्म्युला काय दिलं आहे बघा, दिलेल्या डाटावरून तुम्हाला हे जे आपण टॅब्युलर फॉर्ममध्ये लिहिलेलं आहे त्याच व्हॅल्यू यूज करून ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट केलं जातं. आता पहिला आयसोटोपिक फॉर्म आहे तुमचा C12. काय केलं जातं बघा, ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबंडन्स. फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आहे, दिलेला ॲटॉमिक मास इंटू रिलेटिव्ह अबंडन्स असं तीनही आयसोटोपचं पहिल्यांदा कॅल्क्युलेट करायचं डिवायडेड बाय 100 कारण आपल्याला ॲव्हरेज काढायचं आहे. म्हणजे इथं तुम्हाला काय केलं आहे की प्रत्येक क्वांटिटीला 100ने डिवाइड केलेलं आपल्याला बघायला मिळेल. म्हणजे 12 युनिट इंटू 98.892. आता हे 98 पॉईंट काय आहे त्याचा अबंडन्स आहे. म्हणजे लक्षात येते तुमच्या 12 गुणिले 98 पॉईंट समथिंग काय असेल ती व्हॅल्यू डिवायडेड बाय 100 प्लस 13.00335 इंटू त्याचा रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे 1.108 डिवायडेड बाय 100. त्याच पद्धतीनं प्लस पुढचा आयसोटोपिक फॉर्म. अशा तिन्हींची ॲडिशन घ्यायची. ओके, मल्टिप्लिकेशन अबंडन्स आणि ॲटॉमिक मासचा डिवायडेड बाय 100. आता प्रत्येक वेळेला 100ने डिवाइड करण्यापेक्षा डायरेक्टली तीनही व्हॅल्यू एकत्र घेतल्या आणि सगळ्याला फायनली 100ने डिवाइड केलं तरीसुद्धा चालेल. आणि हे सॉल्व जेव्हा आपण करू तेव्हा त्याच्यामधनं आपल्याला त्याचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास काढता येतं. इथं व्हॅल्यू किती आली बघा 12.011 युनिट. सिमिलरली वेगवेगळ्या आयसोटोपिक फॉर्मचे आपल्याला ॲव्हरेज ॲटॉमिक मास कॅल्क्युलेट करता येतात. पुढं तुम्हाला दिले मग तुम्ही कार्बनशी रिलेटेड किंवा नायट्रोजनचे आयसोटोपिक फॉर्म दिलेत बघा, ऑक्सिजनचे आयसोटोपिक फॉर्म दिलेत, क्लोरीन, ब्रोमिन. म्हणजे जनरली कुठलीही एंटिटी तुम्हाला दिली आयसोटोपिक फॉर्म व्हेरिएशनमध्ये तर आपण प्रत्येकाचा आयसोटोपिक मास कॅल्क्युलेट करू शकतो. पुढं तुमच्या टेक्स्टबुकमध्ये नायट्रोजनचं एक एक्झाम्पल सॉल्व करून दिले. निऑनशी रिलेटेड कॅल्क्युलेट दी ॲव्हरेज ॲटॉमिक मास ऑफ निऑन युजिंग दी फॉलोइंग डाटा असं सांगितलं आहे. निऑनचे 3 आयसोटोपिक फॉर्म आहेत बघा, निऑन 20, निऑन 21 आणि निऑन 22. ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट करताना ॲटॉमिक मास प्रत्येक एंटिटीचं तुम्हाला दिलेलं बघायला मिळेल. त्याच पद्धतीनं त्याचा नॅचरल अबंडन्स पण दिला आहे. तोच फॉर्म्युला यूज करायचा आहे आपल्याला. बघा काय दिसतं इथं, ॲटॉमिक मास निऑन 20 इंटू इट्स अबंडन्स प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 21 इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स प्लस ॲटॉमिक मास ऑफ निऑन 22 इंटू इट्स पर्सेंटेज अबंडन्स. आता सगळ्याला 100ने डिवाइड केले. मगाच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं बघा, प्रत्येक एंटिटीला 100ने डिवाइड केलं होतं. तसं न करता डायरेक्टली कॉमनली 100ने डिवाइड केलं तरीसुद्धा आपल्याला आन्सर मिळू शकतं. आणि मग ह्या व्हॅल्यू पुट करून फायनली निऑनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आपल्याला 20 पॉईंट किती आले बघा इथं 170 युनिट. ह्या फॉर्ममध्ये निऑनचं ॲव्हरेज ॲटॉमिक मास आलेलं बघायला मिळेल. अशा पद्धतीनं आपण ॲव्हरेज ॲटॉमिक मासेस कॅल्क्युलेट करू शकतो. क्लिअर स्टुडंट्स? तर बघा आजच्या लेक्चरला आपण काय बघितलं की ॲव्होगॅड्रोज लॉ, त्याचं स्टेटमेंट आणि इक्वेशन तुमच्या टेक्स्टबुकमध्ये दिलेलं नाही आहे ते लक्षात ठेवा. V इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू N. देन वी हॅव सीन अबाउट दी ॲटॉमिक मास आणि मोलेक्युलर मास. आता त्याच्यापैकी आपण फक्त ॲटॉमिक मास बघितले आणि ॲव्हरेज ॲटॉमिक मास. नेक्स्ट लेक्चरला पुढचा जो पॉईंट येणार आहे मग तुमचा मोलेक्युलर मासेस, हा आपण पुढच्या लेक्चरला बघूया. थँक्यू.